3, 2, 1, 0. सो गाईज, आज फूड लवर्स चॅनल तुमच्यासमोर एक नवीन रेसिपी घेऊन आलेला आहे. आजची रेसिपी थोडीशी हटके झणझणीत आहे. तर येस, हो, आज फूड लवर्स चॅनल तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे महाराष्ट्रीयन स्टाईल, रादर तुम्ही बोलू शकता सातारा स्टाईल झणझणीत चिकन रस्सा आणि चिकन सुक्का रेसिपी. तर ती रेसिपी कशी बनवायची, तुम्ही घरी कसं रेस्टॉरंट स्टाईल जे कोल्हापूर या साईडला आपण बघतो की झणझणीत रस्सा चिकन सुक्का बरेचसे बोर्ड्स बघतो, ती रेसिपी मी आज तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. त्यासाठी काय इन्ग्रेडियंट्स आहे, खूप बेसिक इन्ग्रेडियंट्स आपल्या घरी आहेत. तर टाईम न घालवता आपण डिरेक्टली जाऊया आपल्या रेसिपीकडे. तर ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 250 ग्रॅम चिकन. बोनलेस घ्या, विथ बोन घ्या, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. मी 2 कांदे मीडियम साईजचे बारीक कापून घेतलेले आहेत. आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. सर्वप्रथम काय करायचं आहे, आपल्याला आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची आणि कोथिंबीरची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप, आपल्याला हे सर्व इन्ग्रेडियंट्स त्या चिकनमध्ये ॲड करून घ्यायचे आहे. आता तुम्ही बघू शकता मी मसाला करून घेतलेला आहे. आपल्याला याच्यासाठी लागणारे पुढच्या स्टेपसाठी म्हणजे चिकनचे जे अळणी बनवणार आहे त्याच्यासाठी मी चिकन काढून घेतलं एका बाउलमध्ये. हळद टाकायची आहे. जो बारीक चिरलेला कांदा होता तोही आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचा आहे. मीठ चवीनुसार टाका. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जी आलं लसूणची पेस्ट आपण करून घेतलेले. छान ते मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्या. सगळ्या चिकनला व्यवस्थित ते मॅरिनेट झालं पाहिजे. तर त्याप्रमाणे तुम्ही चांगलं ते मिक्स करून तुम्ही हे अर्धा तास किंवा 1 तास फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही लगेच हे फोडणीला सुद्धा देऊ शकता. तुम्ही बघू शकता चिकन मी आज छान मस्तपैकी मिक्स करून घेतलेले आहे. आता ते मी फ्रीजमध्ये ठेवते 1 तास मॅरिनेट होण्यासाठी. आणि त्याच्यासाठी मी पुढचा जो आपल्याला मेन मसाला लागणार आहे, जे झणझणीत आपण म्हणतो सातारा स्टाईल, कोल्हापूर स्टाईल रस्सा करायला, तर त्याचं प्रिपरेशन करून घेऊया आपण, की कमी वेळात तुम्ही कशा गोष्टी मॅनेज करू शकता हेही मी तुम्हाला दाखवेल. आता हे बघा, आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. तर मी इथे 1-2 कांदे कापून घेतलेले आहेत. धने, जिरे, तीळ, सफेद तीळ, शंकेश्वरी मिरची, कोथिंबीर आणि सुकं खोबरं हे इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहेत. आणि ते इन्ग्रेडियंट्स आपल्याला छानसे गोल्डन ब्राऊन, म्हणजे आपण असे म्हणतो ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. कांदा आपल्याला कॅरमलाइज जराही करून घ्यायचा नाही आहे. तर मी एका पॅनमध्ये तेल तापवून घेतलं. त्याच्यात सर्वप्रथम मी आलं आणि लसूण टाकलेलं आहे. आलं लसूण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे जे लालसर होईपर्यंत आपण परतून झालं की त्याच्यात आपल्याला कांदा ॲड करायचा आहे. कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे, म्हणजे ब्राऊन होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. कॅरमलाइज बिन जास्त करायचं नाही आहे, कारण की हे बघा, कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी आपण मसाले त्याचे जितके छान भाजून घेऊ तितके आपल्या मसाल्यांना आणि आपल्या ग्रेव्हीला हे खूप छान टेस्ट येते. तर त्यासाठी आपल्याला सर्व पदार्थ स्टेप बाय स्टेप भाजून छान घ्यायचे, कारण की हे बघा, ह्या स्टेपला पण कांदे हे छान भाजून घेतले की नंतर आपल्याला बाकीचा मसाला भाजायला जास्त वेळ लागत नाही. मी ह्याच्यात अर्धा टोमॅटो यूज केलेला आहे. तुम्हाला हवा असेल तुम्ही ॲड करू शकता, तुम्हाला नको हवं असेल नका ॲड करू, तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही करू शकता. तर ह्या स्टेपला मसाला भाजून घ्यायची जी स्टेप्स असते त्याला थोडासा वेळ लागतो, पण तरच आपल्या ग्रेव्हीला टेस्ट छान येते. तर हे बघा, मी इथे कांदा छान आपला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. आता ह्याच मोमेंटला आपल्याला ह्याच्यात मी जे धने, बडीशेप आणि सफेद तीळ ठेवलेले होते ते टाकायचे. सुरुवातीला टाकले नाहीत कारण की ते जळू शकतात, म्हणून शक्यतो ह्या गोष्टी आपल्याला एंडला टाकायच्याच. त्याच्यानंतर मी सुकं खोबरं सुद्धा ॲड केलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आपला ओला नारळ पण किसून थोडासा यूज करू शकता, त्यानेही ग्रेव्हीला छान टेस्ट येते. आणि सर्वात एंडला, म्हणजे सर्वात शेवटी सगळा मसाला आपला भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून कोथिंबीर ॲड करा आणि एकदा जस्ट परतून ते साईडला मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्या. आता काय केलं मी, कुकरमध्ये, तुम्ही एका टोपात पण चिकन शिजवायला ठेवू शकता किंवा तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता. तर मी कुकरमध्ये थोडंसं तेल ॲड करून घेतलेलं आहे. तेल जास्त यूज करू नका, कारण की चिकन स्वतःचं सुद्धा तेल सोडत असतं त्याच्यात. सो सर्वप्रथम हार्डली 1 टेबलस्पून मी तेल ॲड करून घेतलं आणि जे फ्रीजमध्ये मी मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते पण ह्याच्यात ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे जोपर्यंत चिकन स्वतःचा तेल सोडायला सुरुवात करत नाही. कारण की आपल्याला ह्याच्यात पाणी ॲड करायचं, ते पण आपण थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहे, पण फक्त आता सुरुवातीला आपल्याला वाफेवर चिकन शिजवून घ्यायचं आहे.
ते जस्ट 5 ते 10 मिनिटांनी चिकन शिजायला वेळ लागत नाही. तर एकदा आपलं हे मिश्रण छानसं मिक्स, आपले हे चिकन छान व्यवस्थित मिक्स झालं आणि थोडंसं तेल सोडायला सुरुवात केलं की त्या मोमेंटला आपण काय करायचं, ह्याच्यात थोडंसं गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही वॉर्म वॉटर, किंवा तुम्ही जेव्हा शक्यतो जर तुम्ही टोपात चिकन शिजवत असाल एका भांड्यात मोठ्या, तर तुम्हाला काय करायचं आहे, एका टोपात शिजवल्यावर त्याच्यावर तुम्ही प्लेट ठेवा आणि त्याच्यावर तुम्ही पाणी ॲड करत राहा. म्हणजे ते कसं होतं की प्लेटच्या वाफेने जे पाणी असतं ते त्या टोपात आपोआप पडत राहतं. आता मी इथे कुकरमध्ये शिजवत असल्यामुळे मी गरम पाणी साईडला करून घेतलेलं आहे आणि ते पाणी ॲड केलेलं आहे आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे असं शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर आपले 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर छान थंड व्यवस्थित होऊन झाला की लीड जस्ट केअरफुली तुम्ही प्रेस करून बघा वर, आणि चिकन शिजलं आहे की नाही बघू शकता. तुम्ही बघू शकता की मी 1 चमचा तेल टाकलेलं, पण त्याच्यानंतर तेलचा किती वर तवंग येतो. तर त्यासाठीच शक्यतो सुरुवातीलाच तेल कमी ॲड करायचे. अशाच मी टिप्स ना माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये देत असते. तर अशाच टिप्स अँड ट्रिक्ससाठी तुम्ही माझा व्हिडिओ एंडपर्यंत नेहमी बघत राहा. तर हे बघा, मी चिकन एका चमच्याने बघितलं प्रेस करून, आपलं चिकन छान शिजलेलं आहे. आता काय करायचं, दुसऱ्या कढईत मी तेल घेतलेलं आहे. ह्यावेळेस मी तेलाची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवलेली आहे आणि जो मी कांदा लसूण सगळे पदार्थ भाजून घेतलेले होते त्याची छान पेस्ट करून घेतलेली आहे. पेस्ट करताना पण लक्षात ठेवा की पाण्याची क्वांटिटी कमी ठेवा, कारण की जेव्हा तुम्ही तो मसाला तेलात टाकता ना, ते उडण्याचा चान्सेस असतात. तर कमी पाण्यात तुम्ही मिक्सरला मसाला छान बारीक पेस्ट करून घ्या. आणि आपल्याला जे मसाले लागतात ते कांदा लसूण मसाला असतो, लाल तिखट असतं, हिरवी लाल मिरची पावडर असते आणि आपला घाटी मसाला. आता घाटी मसाला नसेल तर तुम्हाला मार्केटमध्ये कांदा लसूण खोबरे मसाला पण मिळू शकतो. जे सातारा कोल्हापूर आहे तर प्रत्येकाच्या घरात तो मसाला असतोच असतो. तर मी पुन्हा एकदा काय केलं की बारीक केलेली जी पेस्ट होती कांदा लसूण, तेलात छान परतून घ्यायचं. अक्षरशः त्याचा कलर तुम्ही बघू शकता किती चेंज झालाय. डार्क ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे मसाला आणि किंवा मिश्रण. आणि त्याच्यानंतर आपला कांदा लसूण मसाला, लाल तिखट मसाला, तुम्ही जर लाल तिखट आणि लाल कलरचा मसाला वेगळा यूज करत असाल तर ते दोन्ही यूज करा. आणि चिकन मसाला जर तुमच्याकडे असेल, अवेलेबल असेल, तुम्ही यूज करू शकता. नाही नसेल तरी काही इश्यू नाही. तोही मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी काय केलं, थोडासा मसाला साईडला केला की जसं मी सांगितलं की आपल्याला महाराष्ट्रीयन स्टाईल चिकन रस्सा आणि चिकन सुक्का बनवायचं. तर एकाच मसाल्यापासून आपण 2 रेसिपी बनवत आहोत. तर त्या कशा बनवायच्या हे भी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तो मसाला छान परतून झाल्यानंतर मी थोडासा मसाला साईडला काढला. त्याच्यानंतर जे अळणी होतं, चिकनचा जो स्टॉक बोलतात आजकाल, तर ते अळणी मी ह्या मसाल्यात यूज केलेलं आहे. पाणी मी काहीच ॲड केलेलं नाही आहे अजून तरी. जर तुम्हाला असं वाटलं की तुमचा रस्सा खूप घट्ट झालेला आहे चिकन रस्सा, त्यावेळेस तुम्ही गरम पाणी ॲड करा. नाही केलं तरी चालेल. दुसऱ्या गॅसवर मी तो एक उकळी येईपर्यंत ठेवलेला आहे. तोपर्यंत मी दुसऱ्या साईडला काय केलं, एक पॅनमध्ये तेल घेऊन एक कांदा बारीक कापून घेतला आणि जो मसाला थोडासा साईडला ठेवलेला होता ना, तो त्याच्यात ॲड करून पुन्हा एकदा तो परतून घेतला. चिकन टाकलं, जे मी चिकनचं अळणी बनवून घेतलं त्यातलं मी चिकनचे पीसेस साईडला काढून घेतले आणि त्याचं मी चिकन सुक्का बनवते. तर ह्याच पद्धतीने तुम्ही करू शकता की चिकनच्याच एका चिकनच्या बेसपासून तुम्ही 2 वेगवेगळ्या रेसिपी कशा बनवू शकता. हलकंसं परतून घ्या, जास्त वेळ पण परतून घ्यायची गरज नाही, कारण की ऑलरेडी मसाले छान भाजलेले आहेत. चिकनसुद्धा आपलं छान शिजलेलं आहे, तर जास्तही आपल्याला त्याचं परतायची गरज नाही, शिजवून घ्यायची गरज नाही, नाहीतर चिकन आपलं जास्त शिजू शकतं. तर हे असंच परतून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मी थोडंसं पाणी यूज केलेलं आहे, कारण की मसाले पॅनला चिटकत होते. तर हलकंसं अगदी हलकंसं पाणी यूज करा आणि त्याच्यात पण तुम्हाला गरम पाण्याचाच यूज करायचा आहे. कोणत्याही पदार्थात थंड पाण्याचा यूज करू नका, तर आपल्या पदार्थाची चव अशीच राहते. चिकनच्या रश्श्याला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता किती छान तर्री आलेली आहे. तर असंच तुम्ही बनवू शकता. मस्तपैकी सातारा कोल्हापूर साईड तर्रीवाला महाराष्ट्रीयन स्टाईल चिकन रस्सा, चिकन सुक्का. शेवटी मी थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे त्याच्यावर आणि आपली डिलिशियस रेसिपी तयार आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही करून बघा, खरंच खूप छान रेसिपी होते. अशीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, नमस्कार. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल थँक्यू सो मच.